माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात सागर धनाजी लोखंडे टोळीला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल 2 वर्षांसाठी हद्दपार केला। या टोळीमध्ये प्रमुख 1 सागर धनाजी लोखंडे वय वर्ष 32 राहणार संपत चौक सांगली, 2 राज दयाप्पा यादव वय वर्ष 22 राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली, 3 अजय राजेंद्र पाटील वय वर्ष 25 राहणार पंचशील नगर सांगली यांचा समावेश आहे। सन 2020 ते 2024 दरम्यान या टोळीवर इच्छापूर्वक दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, मनाई आदेशाचं उल्लंघन, बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। कायद्याला न जुमानणाऱ्या या टोळीविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता। सदर प्रस्तावावर चौकशी करून सविस्तर अहवाल आल्यानंतर कायदेशीर बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचे आदेश जारी केले। गणेशोत्सव आगामी सण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलीस प्रशासनाने स्पष्ट केली आहे। ही कारवाई माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली, माननीय कल्पना वारवकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सांगली, सुरेश बिजली पोलीस निरीक्षक संजयनगर पोलीस ठाणे, जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच अन्य पथकातील अधिकाऱ्यांचा समावेश होता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।